या ठिकाणी खास करून या धम्मपरिषदेला स्टार्ट टू एंड आम्हाला पत्रकार म्हणून ज्यांनी साथ सहयोग आणि खूप चांगल्या पद्धतीने योगदान दिलं असे आमचे अनिकेत दादा सोनवणे यांना आजच्या या धम्मपरिषद गौरव सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने कृतज्ञता सोहळा म्हणून या जीवन गौरव सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने सन्मानपत्र देण्यासाठी मी राहुलजी गायकवाड गुरुजींना विनंती करतोय की आपण अनिकेत दादांचा या कार्यक्रमात कृतज्ञता सोहळा सन्मानपत्र देऊन यथोचित सन्मान करावा। बॅरेज रोड गणेश नगर श्रावस्ती येथील ज्या धम्मसेवक सेविकांचं सन्मानपत्र बाकी आहे त्यांनी राकेश यादव गुरुजींवर नावाची नोंद करायची आहे। अर्धे प्रमाणपत्र इथे शिल्लक आहेत, वेळेच्या अभावी आपण ते देत नाहीये। घरपोच ते सन्मानपत्र देण्यात येईल। राकेश यादव गुरुजी यांच्याकडे नावाची नोंद करावी। लिंबुनी बॅरेज रोड श्रावस्ती आर्ट गॅलरी इथले जे सन्मानपत्र यांना मिळाले त्यांनी द्यायचे। तयार नाही, काही नाव तयार नाही। झालं का मॅडम? गेलं एवढा उशीर थोडी घुसायचं, तर मागून पण येऊ शकतं। जग में बुद्ध का नाम है, भारत की नाम है। एक मिनिट ताईंचे ताईला बोला। एक दरवाजे गुरुजी आले। जयकार सर एक फोटो मारा। तनयाताई कुलकर्णी यांचं देखील या धम्म सोहळ्याच्या निमित्ताने धम्मपरिषदेच्या निमित्ताने सन्मानपत्र देऊन आयोजकांच्या वतीने त्याचा सन्मान होत आहे।
सर बाईट घेऊयात आपण. या राहुल सर, बोला ना. झालेली आहे या परिषदेची आणि सर्वांनी अगदी तनमनधनाने काम केलेलं आहे या परिषदेमध्ये. तेव्हा जाऊन ही परिषद भव्यदिव्य अशी झालेली आहे. अगदी इंटरनॅशनल लेवलपर्यंत ही परिषद गेलेली आहे. ती सर्वांच्या सहकार्याने गेलेली आहे. सर्व धम्मभगिनींनी याच्यामध्ये सहकार्य केलं. खरोखरच अतिशय महत्त्वाचं आहे, कारण सर्वांनीच प्रयत्न केलेला आहे, मेहनत केलेली आहे. आणि त्याचं जर थोडंसं कौतुकाची थाप पडली तर सर्वांना त्याच्यातून प्रेरणा मिळते आणि अधिक जोमानं कार्य ते करू शकतात पुढच्या कार्यक्रमात. चौथ्या धम्म परिषद खूप यशस्वीरित्या पार पडली गेली आहे. पण मला यातून एवढंच सांगायचं आहे की जी 5वी धम्म परिषद आहे यासाठी म्हणजे जे ज्येष्ठ वर्ग आहे, म्हणजे जो 50-55 आहे ते तर स्वतःहून पुढे येतातच. पण मला तरुणांना आवाहन करायचं आहे की जर आपल्याला आपला धम्मचं पुढे चळवळ चालू ठेवायची असेल तर तरुणांनी पण त्यात मोठ्या प्रकारे सहभागी होऊन सहकार्य करणं तितकंच गरजेचं आहे. तेव्हाच 5वी धम्म परिषद आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत यशस्वी होईल असं मला वाटतं.